पद नसताना जी कामं केली कदाचित सरपंच झाल्यापासून जेवढी केली त्याही पेक्षा कामं ह्याच्या अगोदर केली होती, सरपंच व्हायच्या अगोदर केली होती. म्हणजे पदच असावं असा बी काही प्रकार नाही, पण काही गोष्टींसाठी पद आवश्यक असतं. तिथं सिस्टम मध्ये आपण स्वतः असणं गरजेचं असतं. त्यासाठी मग एक पद असणं गरजेचं आहे. म्हणून माझा मित्र परिवार असेल, इतर काही मंडळी असतील, माझा ग्रुप असेल किंवा माझे वरिष्ठ माणसं असतील किंवा माझे मार्गदर्शक कंपनी असेल, ह्याच्यामागे खूप मोठी ताकद आहे. जरी आज तुम्हाला खुर्चीवर बसलेला एक माणूस दिसत असला तर त्या पडद्यामागून काम करणारी खूप मोठी ताकद, खूप मोठी यंत्रणा लागलेली, त्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. तुम्ही आता सांगितलं की 17 मध्ये पण तुम्ही एकदा अपयशाला सामोरे गेलात. लोकांनी विश्वास ठेवायला कधी सुरू केलं, म्हणजे असं काय? लोकांनी तसं विश्वास ठेवायला शालेय जीवनापासूनच सुरुवात केली. कारण मला वाटतं मी कॉलेज जीवनात होतो त्यावेळेस बस सेवा सुरळीत नव्हत्या. प्रत्येक खेड्यापर्यंत बस सेवा जात नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेणं शक्य होत नव्हतं. मग एक सवलतीच्या दरात जर पास मिळाला तर विद्यार्थ्याला ते शिक्षण घेणं सोपं असायचं. मग खाजगी वाहनं करून प्रत्येकच विद्यार्थी कॉलेजच्या दारापर्यंत गेटपर्यंत येऊ शकत नव्हता किंवा इतका मोठा प्रवास सायकलवर वगैरे करू शकत नव्हता. मग त्या सगळ्या ज्या बस सेवा आहेत, आम्ही 1-2 आंदोलनं केली विद्यार्थी संघटनेच्या मार्फत. मग त्यानंतर जेवढ्या तालुक्यातल्या बसेस जातात, ज्या गावात बसेस नाही त्या आधी सुरू केल्या, आणि इतर ज्या बसेस सुरू होत्या त्या कॉलेजच्या वेळेवर चालू केल्या. शाळा आणि कॉलेजचं टायमिंग एकत्र कसं साधता येईल ह्याच्यावर विचार करून डेपो मॅनेजरशी संवाद करून, त्यावेळेस नुकत्याच प्रणिती शिंदे आमदार झाले होते ना, आदरणीय सुशीलकुमार शिंदे, ते मला वाटतं केंद्रीय गृहमंत्री होते. त्याचा फायदा मला झाला, कारण मी युवक काँग्रेसमध्ये सुरुवातीला काम करतो, NSY मध्ये. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया ह्या स्टुडंट युनियनचं तालुका अध्यक्षपद माझ्याकडे होतं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लढणं ही माझं ती जबाबदारीच होती. त्या जबाबदारीतून मी सुरुवातीला निंबोऱ्याचं म्हणाय गेलं तर निंबोर ते जेऊर गाडी, कारण करमाळ्याला ST असायची पण जेऊरला नसायची, जेऊर जवळ असून सुद्धा.